ज्या वर्गाचं नाव घेतलं जाईल त्यातील एक किंवा लहान गट मुले. प्रथम क्रमांक आहे इयत्ता 6वी. इयत्ता 6वी. एक किंवा दोन विद्यार्थी लवकर स्टेज यांनी त्यांना बक्षीस द्यायचं आहे. 6वी मुलं लवकर समोर. यानंतर मध्यम गट आहे इयत्ता 8वी. मध्यम गट इयत्ता 8वी मुलं. एक दोन विद्यार्थी असाल तरी चालणार आहे, लवकर स्टेजवरती यायचं आहे. इयत्ता 8वी मध्यम गट लवकर स्टेजवर या. यानंतर मोठा गट आहे 10वी. श्री बालक ज्योतिराम दादरणे यांनी या मुलांना ट्रॉफी द्यायची आहे. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. मोठा गट इयत्ता 10वी मुले लवकर यायचं आहे. 10वी मुलं कोणी दोघं आला तरी चालणार आहे. श्री मानाजी चौगले यांनी या विद्यार्थ्यांना ट्रॉफी द्यायची आहे. त्यानंतर मुली आहेत बघा. लहान गट 6वी, मध्यम गट 8वी, मोठा गट 9वी. तयार राहा, 2-2 मुली किमान. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर कबड्डी मुली लहान गटामध्ये इयत्ता 6वी. 2 मुली लवकर स्टेजवर यायचं आहे. उपारी मावशी यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारायचं आहे. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर मध्यम गट इयत्ता 8वी. आठवीच्या मुली तयार राहा. 9वीच्या सारिका गुरव यांच्या हस्ते स्वीकारायचं आहे. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर मोठा गट इयत्ता 9वीच्या मुली आहेत, लवकर स्टेजवर यायचं आहे. श्री सज्जन सातार्डेकर यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारायची आहे. लवकर. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर खो खो मुले लहान गट इयत्ता 5वी. लवकर 2 विद्यार्थी यायचे. मुलांच्या मध्ये 2 विद्यार्थी उपस्थित असाल त्यांनी लवकर यायचं आहे. संस्थेचे संचालक श्री DB दादरणे यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारायची आहे. यानंतर मध्यम गट इयत्ता 8वी मुले. 2 मुलं तयार राहायचं आहे, लवकर यायचं आहे. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. मध्यम गट इयत्ता 8वी 2 मुलं लवकर यायचं आहे. हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री पाटील सर यांच्या हस्ते ही ट्रॉफी स्वीकारायची आहे. यानंतर इयत्ता 10वी मुले. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर मोठा गट इयत्ता 10वी मुले लवकर यायचं आहे स्टेजवर. श्री दयानंद मिटके यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारायची आहे. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर खो खो मुली लहान गट इयत्ता 5वी. मुली लहान गट 5वी. कोणी 2 विद्यार्थिनी लवकर वरती या स्टेजवर. श्री काईंगडे सर यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारायची आहे. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर मध्यम गट इयत्ता 8वी. मध्यम गट इयत्ता 8वी मुली. सौ मुळीक मॅडम यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारायची आहे. यानंतर मोठा गट इयत्ता 10वी मुली तयार राहायचं आहे.
मोठा गट 10वी मुली तयार राहायचं आहे. सौ मुळीक मॅडम यांनी 8वीच्या मुलींना ट्रॉफी द्यायची आहे. बरं, सौ साळोखे मॅडम यांनी त्यांना ट्रॉफी द्यायची आहे. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर इयत्ता 10वी मुली खो खो विजेता गट आहे. मोठा गट इयत्ता 10वी मुली मी देते. यानंतर क्रिकेटमध्ये मुली लहान गट इयत्ता 6वी. लहान गट इयत्ता 6वी 2 मुलींनी लवकर यायचं आहे. सौ मंगल दादरणे यांनी त्यांना ट्रॉफी द्यायची आहे. मुळीक टीचर सौ मंगल दादरणे यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारायची आहे. यानंतर मध्यम गट 8वी 2 मुली तयार राहायचं आहे. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर मध्यम गट इयत्ता 8वी मुली लवकर यायचं आहे. सौ मुळीक मॅडम यांनी त्यांना ट्रॉफी द्यायची आहे. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. मोठा गट इयत्ता 9वी मुली मोठा गट इयत्ता 9वी मुली श्री विनोद मिटके सर यांनी त्यांना ट्रॉफी द्यायची आहे. श्री विनोद मिटके सर, मोठा गट इयत्ता 9वी मुली. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर क्रिकेट मुले लहान गट इयत्ता 5वी श्री संजय दादरणे यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारायची आहे. श्री पाटील सर यांच्या हस्ते ही ट्रॉफी स्वीकारायची इयत्ता 5वी. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. मध्यम गट इयत्ता 8वी मुले श्री घोलप सर यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारायची आहे. मध्यम गट मुले इयत्ता 8वी घोलप सर. यानंतर इयत्ता 10वी मुले मोठा गट इयत्ता 10वी. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. इयत्ता 10वी मोठा गट श्री मानाजी शिवाजी चौगले यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारायची आहे. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. आत्ताच श्रीमती श्यामल सावंत या पालकांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा गुलाब पुष्प देऊन सौ साळोखे मॅडम यांनी स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. विनोद सर, माईकशी संपर्क साधायचा आहे. यानंतर आज आपल्याला जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत ते मान्य श्री शिवराज नायकवडी साहेब, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान
इन्चार्ज यांनी रंगमंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच मुख्याध्यापक श्री शिंगे सर यांनी रंगमंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर श्री ज्योतिर्लिंग शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष श्री अजित दादरणे यांनी रंगमंचावरती स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करते. त्याचबरोबर श्री गोरख बुणे यांनीही रंगमंचावरती स्थानापन्न व्हावे असे मी त्यांना विनंती करते. प्रमुख पाहुणे मान्य श्री शिवराज नायकवडी साहेब पश्चिम महाराष्ट्र देवस्थान इन्चार्ज यांना मी रंगमंचावरती स्थानापन्न होण्याची विनंती करते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान इन्चार्ज यांनी रंगमंचावरती लवकर स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करते. छत्रपती हायस्कूल राक्षीचे मुख्याध्यापक श्री शिंगे सर यांनी रंगमंचावरती लवकर स्थानापन्न व्हावे. श्री ज्योतिर्लिंग शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष श्री अजित दादरणे यांनी रंगमंचावरती लवकर स्थानापन्न व्हावे. श्री गोरख बुणे यांनीही रंगमंचावरती स्थानापन्न व्हावे. श्री सुनील नवाळे यांनीही रंगमंचावरती लवकर स्थानापन्न व्हावे. त्याचबरोबर पोपट फुकटे यांनीसुद्धा रंगमंचावरती लवकर स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. रंगमंचावरती आगमन झालेलं आहे. ग्रुप टाळीनं त्यांचं स्वागत करूया. ग्रुप टाळी सुरू.
यांचे खूप खूप स्वागत. श्री शिवराज नायकवडी साहेब यांचे पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन श्री अजित दादरणे यांनी त्यांचे स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते. श्री शिवराज नायकवडी साहेब यांचे स्वागत श्री अजित दादरणे यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर श्री धैर्यशील तिवले साहेब यांचे स्वागत बुके देऊन व शाल देऊन श्री जयवंत सिंगे सर करते. श्री रोटरी क्लब ऑफ करवीरचे सर्व रोटेरियन अध्यक्ष वगैरे यांचं आगमन झालेलं आहे. तुमचे सुद्धा संस्था व शाळा यांच्या मार्फत खूप खूप स्वागत. रंगमंचावरती तुम्ही स्थानापन्न व्हायचं आहे. श्री शिंगे सर यांचे स्वागत श्री डी.बी. दादरणे यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. श्री शिंगे सर यांचे स्वागत बुके देऊन श्री डी.बी. दादरणे यांनी करावे अशी मी विनंती करते. रोटरी क्लब ऑफ करवीरचे श्री शेवाळे सर, श्री प्रवीण सिंह शिंदे सर, प्रेसिडेंट श्री कुशलभाई पटेल आणि रोटेरियन पवार सो या चौघांचंही स्वागत बुके देऊन संस्थेचे अध्यक्ष श्री अजित दादरणे करतील. आणखीन एक अभिमानानं सांगावं वाटेल की रोटरीकडून आम्हाला कालच शाळेसाठी 50,000 रुपयांची आर्थिक मदत झालेली आहे. सर्व रोटरीचे खूप खूप आभार. असे सहकार्य तुमचे वेळोवेळी मिळत आहे आणि मिळत राहू दे. तुम्हा चौघांनाही मी विनंती करते, तुम्ही समोर यायचं आहे व सत्कार स्वीकारायचा आहे. कहते हैं मेहमान आप आए तो बहारों ने लुटाई खुशबू, आप आए तो बहारों ने लुटाई खुशबू, फूल तो फूल थे कांटों से भी आई खुशबू, फूल तो फूल थे कांटों से भी आई खुशबू. उजव्या बाजूला
आपल्याला समोर बसून घ्या, थोडं बसापूट. यांना पुष्पगुच्छ देऊन श्री DB दादरणे यांनी सुनील नवाळेंच्या बाबतीतलं वैशिष्ट्य सांगायचं तर जेव्हा गाव सभा झाली तेव्हा त्यांनी हायस्कूलला पाण्याची व्यवस्था व्हावी हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. आणि सुनील नवाळे, तुम्हाला सांगायला आनंद होईल की ही पाण्याची व्यवस्था आमच्यासाठी झालेली आहे. याबद्दल तुमचे खूप खूप आभार. गोरख बुणे यांना गुलाब पुष्प देऊन श्री DB दादरणे यांनी त्यांचे स्वागत करावे. गोरख बुणे यांनी सुद्धा शाळेसाठी 5,000 रुपये, त्याचबरोबर इयत्ता 5वी ते 10वीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला शालेय युनिफॉर्मसाठी प्रत्येकी 700 रुपये अशी रक्कम त्यांनी दिलेली आहे. गोरख बुणे, तुमचे सुद्धा खूप खूप आभार. असे सहकार्य तुमचे नेहमी आम्हाला लाभू दे. छत्रपती हायस्कूल राक्षीचे मुख्याध्यापक श्री शिंगे सर यांनाही गुलाब पुष्प देऊन श्री शेवाळे सर यांनी स्वागत करावे. स्टेजवरील उपस्थित मान्यवरांना मी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करावे असे मी विनंती करते. दीप प्रज्वलनासाठी थोडंसं खाली जावं लागेल. कम बनाए हैं जो दिल के खूबसूरत हो, ईश्वर ने ऐसे लोग कम बनाए हैं, लेकिन जिन्हें ऐसा बनाया है आज वो खुद चलकर हमारे इस नन्ही सी महफिल में आए हैं, हमारी इस नन्ही सी महफिल में आए हैं. एकदा जोरदार क्लॅपिंग होऊ दे सर्व मान्यवरांच्यासाठी आणि जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि मनोगत व्यक्त करण्यासाठी आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या प्रशालेच्या अध्यापिका सन्माननीय सौ शोभा दत्तात्रय लवटे मॅडम यांना मी निमंत्रित करीत आहे. प्रयत्न करा आयुष्यातला प्रत्येक क्षण चांगल्यातला चांगला घालवण्याचा, कारण आयुष्य राहत नाही पण राहतात त्या फक्त आपल्या आठवणी. आणि अशीच आपली आजची आठवण या उद्देशाने आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये, आपल्या टाळ्या कमी पडल्या तर मॅडम येणार नाहीत लक्षात घ्या, आणि म्हणून माझी आपल्या चरणी प्रार्थना आहे आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये या प्रशालेच्या आदरणीय अध्यापिका सौ शोभा दत्तात्रय लवटे मॅडम. धन्यवाद सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्याही हार्दिक शुभेच्छा. श्री ज्योतिर्लिंग शिक्षण प्रसारक मंडळ वाडी रत्नागिरी संचालित श्री ज्योतिर्लिंग हायस्कूल वाडी रत्नागिरी व लिटल एंजल प्ले स्कूल वाडी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील वार्षिक स्नेहसंमेलन सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या निमित्ताने रंगमंचावरील उपस्थित सर्व मान्यवर तसेच उपस्थित सर्व लहान थोर तसेच सर्व ग्रामस्थ तुम्हा सर्वांचे मी स्वागत करते. दख्खनचा राजा श्री ज्योतिबाला मनोभावे वंदन करून मी माझ्या प्रास्ताविकेला सुरुवात करते. श्री ज्योतिर्लिंग शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना सन 1982 या साली झाली. यावर्षी संस्थेला 42 वर्ष पूर्ण झाली आहेत.
श्री ज्योतिर्लिंग हायस्कूल हे संस्थेने लावलेले पहिले रोपटे आज वटवृक्ष होऊ पाहत आहे, तर दुसरे रोपटे लिटल एंजल प्ले स्कूल हेही वटवृक्ष होऊ पाहत आहे. हायस्कूलमध्ये इयत्ता 5वी ते इयत्ता 10वी असे 6 वर्ग आहेत. एकूण विद्यार्थी संख्या 215 इतकी आहे. अर्थात हे गिरोली व ज्योतिबाच्या पालकांच्या सहकार्यामुळेच व तुम्ही सर्व पालकांनी आमच्यावर टाकलेल्या दृढ विश्वासामुळे शक्य झाले आहे. तुम्हा सर्व पालकांना धन्यवाद. शाळेमध्ये सर्व वर्गांना सर्व विषयांसाठी स्वतंत्र शिक्षक आहेत. शाळेमध्ये अप्रगत विद्यार्थ्यांसाठी जादा तासांचे नियोजन करून त्यांना वाचन, लेखन, पाढे, इंग्रजी शब्द शिकवले जातात. आता अप्रगत विद्यार्थी त्यांची बऱ्यापैकी प्रगती झालेली आहे. इयत्ता 10वीसाठी सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत नियमित अभ्यासिका घेतली जाते. इयत्ता 5वीसाठी स्कॉलरशिप परीक्षेचे जादा तास घेऊन मार्गदर्शन केले जाते. इयत्ता 8वीसाठी जादा तास घेऊन सराव टेस्ट घेऊन मार्गदर्शन केले जाते. मागील वर्षी या परीक्षेमध्ये एकूण 11 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. चित्रकलेच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त मार्गदर्शन करून परीक्षेसाठी बसवले जाते. विद्यार्थी चांगली श्रेणी मिळवून उत्तीर्ण होत आहेत. सर्व विषयांसाठी उपक्रम, प्रकल्प, घटकानुसार सराव टेस्ट घेतल्या जातात. शाळा गावापासून लांब असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांची आम्ही सगळे काळजी घेतो. याचे एक उदाहरण म्हणजे दहीहंडी फोडताना इयत्ता 8वीचा संकेत जाधव हा विद्यार्थी अनावधानाने पडला व त्याच्या हाताला दुखापत झाली. तात्काळ शिक्षकांनी संकेतला उपचारासाठी गाडीतून कोल्हापूरला नेले. त्याच्यावर योग्य उपचार झाले. त्याचा दवाखान्याचा पूर्ण खर्च शाळेने केला. विद्यार्थी एकदा शाळेत आल्यावर शिक्षकांच्या परवानगीशिवाय शाळेचा परिसर सोडून कोणालाही घरी पाठवले जात नाही. पालकांना फोन करून खात्री करून मगच विद्यार्थ्यांना घरी पाठवले जाते. आजारी विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षक किंवा कर्मचारी घरी सोडून येतात. इयत्ता 5वी ते इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना नियमितपणे पोषण आहार व पूरक आहार दिला जातो. शाळेचे नियम व शिस्त सर्वांना समान व बंधनकारक आहेत. शाळेमध्ये सर्व जयंत्या व पुण्यतिथी अगदी नियोजनपूर्वक व उत्साहामध्ये साजऱ्या केल्या जातात. गौरी गणपती निमित्त माता पालकांसाठी झिम्मा फुगडी, संगीत खुर्ची, लिंबू चमचा या स्पर्धा अतिशय उत्साहामध्ये पार पडल्या. गोपाळकालानिमित्त दहीहंडी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. नोव्हेंबरमध्ये छोटी सहलसुद्धा उत्साहात पार पडली. त्याचबरोबर नोव्हेंबरमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस शैक्षणिक सहल गोवा, सिंधुदुर्ग, कुणकेश्वर, तारकर्ली, गणपतीपुळे, पावस, मालवण या ठिकाणी सुरक्षितपणे जाऊन आली. मुलांनी सहलीचा मन भरून आनंद घेतला. श्री रोहित सातार्डेकर यांनी 50,000 रुपये किमतीचा ॲक्वा शाळेस भेट दिला आहे. यामुळे विद्यार्थी कायमस्वरूपी शुद्ध पाणी पिऊ शकणार आहेत. रोहित सातार्डेकर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. लंडन लायब्ररीकडून 50,000 रुपये किमतीची पुस्तके आमच्या शाळेसाठी मंजूर झाली आहेत. या संदर्भात श्री अमोल कदम सर, श्री विकास डांगे सर व माझे पती श्री DS लवटे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तुम्हा तिघांचेही खूप खूप आभार व धन्यवाद. 10वी नंतर मुलींना पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरला जावे लागते. येण्या जाण्यासाठी मुलींना त्रास होतो. काही मुली शिक्षण थांबवतात. मुलींना कॉलेजचे शिक्षण घेता यावे यासाठी इयत्ता 11वी व इयत्ता 12वीचे वर्ग सुरू करण्याचे संस्थेच्या विचाराधीन आहे. तसेच शाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्याचाही संस्थेचा मानस आहे. शाळेच्या भौतिक सुविधांचा विचार करता सर्व वर्गखोल्यांमध्ये फरशा घालण्याचेही संस्थेच्या विचाराधीन आहे. मुलींसाठी स्वतंत्र व सुरक्षित प्रसाधनगृह आहे. मुलांच्यासाठी प्रसाधनगृह बांधून तयार आहे. त्यात फरशी बसवणे व इतर कामे चालू आहेत. लवकरच ते पूर्ण होईल. एकंदरीत शाळेची प्रगतीपथावर घोडदौड चालू आहे. वेळोवेळी संस्थेचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळत असते. संस्थेकडून मिळत असलेली कौतुकाची थाप ही अत्यंत प्रेरणादायी आहे.